कॅश प्राइज निलेशजी तरे यांच्या माध्यमातून असेल. तनिष्क आणि भूषण ही जोडी आपण पाहतायत. चला बेस्ट ऑफ लक. मॅच लावताय सुरुवात. दीप गुलाने मार्कर पहिला बॉल. तनिष अगदी सुंदर चेंडू पाहायला मिळालाय. अप्रतिम सुरुवात. डॉट बॉलने सुरुवात होतोय. प्रत्येक विकेंडसाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज निलेशजी तरी साहेबांच्या माध्यमातून असेल दीपसाठी. पहिला बॉल अगदी निर्धावच्या सुरुवात पाहायला मिळालाय. तनिष्क खाडीटर फलंदाज. पुन्हा एकदा काही जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळालाय. बॅक टू बॅक 2 निर्धाव चेंडू. 2 चेंडू निर्धावच्या स्वरूपात पाहायला मिळाल्यात. सिंगल डबलला विसरतायत आताचे खेळाडू आपण पाहतायत. प्रत्येक फलंदाज अगदी शफल होऊन षटकार मारण्याचा प्रयत्न वारंवार करतायत. सिंगल डबल ही लाईफ लाईन आहे या क्रिकेटची. पहिल्या 2 बॉलमध्ये एकही धाव नाहीये. आता तिसरा बॉल इथून स्वतः गोलंदाज सुंदर झेल परिपूर्ण केला गेलाय. विकेट क्रमांक 1 तनिषला परतावा लागेल आणि 500 रुपयाचा हकदार जरूर ठरला गेला. निलेशजी तरे साहेबांच्या माध्यमातून पारितोषिक असेल. गोलंदाजी पाहायला मिळालाय दीपच्या माध्यमातून. 3 बॉलमध्ये एकही धाव खर्च नाहीये. तनिषला मात्र माघारी परतवलं गेलंय. कौशल आलाय नवीन फलंदाज. आता येणारे 3 बॉल आहेत. कौशिक नवीन फलंदाज. येणारे अजूनही 3 चेंडू आहेत. स्कोर कार्डवर एकही धाव नाहीये. पहिल्या विकेटचं पतन झालंय. पुढील बॉल अगदी समोरच्या दिशेने फोर्स केला गेलाय. कौशिकच्या बॅटमधून दमदार स्ट्रोक पाहायला मिळालाय. 6 धावांकरिता षटकार. येणारे अजूनही 2 बॉल आहेत. चला 2 चिठ्ठ्या आपण काढतोय. त्यांचा पहिला सामना असेल. हो हो चांगला चेंडू इथून एक धाव घेण्याचा प्रयत्न. भूषणने आपल्याकडे स्ट्राईक घेतलंय. फलंदाजाला परतावं लागेल. चला नेक्स्ट फलंदाज आरोय आणि आर्णा असा लगेच मॅच असेल. शेवटचा बॉल असेल. चला नेक्स्ट फलंदाज कुणाल. अंतिम चेंडू असेल. धावफलकात हवा आहेत अगदी 6. भूषणने आपल्याकडे स्ट्राईक घेतलंय. अंतिम बॉल 6 धावा धावफलकावर 2 गडी बाद. शेवटचा बॉल असेल. धावफलकात धावा आहेत 6. स्ट्राईक कडे ठेवली होती. एकदम बैल लंगपचा शतक पुढे येतोय. दुसऱ्या धाब्याचा कॉल. 2 धावा कंप्लीट झाल्यात तिसऱ्या धाब्यांसाठी. परंतु 2च धावा असतील. एक षटकाची समाप्ती. स्कोर कार्ड धावा आहेत 8. 9 धावांचं लक्ष असेल विजयाकरिता.
कोणाला कडक मंगल यांचं स्वागत असेल MPL. दी रॉयल एंट्री झालंय. कॅमेऱ्यामध्ये त्यांना बंदिस्त केलं जातंय. कडक मंगाल एक उत्कृष्ट डान्सर आहेत. चला कडक मंगल आपण वरती या. स्वागत सन्मान आपण पाहत आहेत आमचे डान्सर. चला टॉस केला जाईल दोन संघामध्ये. आरोही टायगर्स आणि अर्णा 11 या दोन संघामध्ये नेक्स्ट मॅच असेल. प्रमुख अतिथी आपण पाहतायत कडक मंगल. चला टॉस झालाय. कोणाचा आहे? आरोही क्षेत्ररक्षण. चला 9 धावांचं लक्ष असेल विजयाकरिता. महेश आदर्श ही जोडी आपण पाहताय. 6 बॉल मध्ये 9 धावा इथून परिपूर्ण करायच्या आहेत. चला आता मॅच लावतोय सुरुवात. 6 बॉल मध्ये 9चं लक्ष समोर असेल. तनिष्क गोलंदाजी मार्कवर. चांगली बॅटिंग करता आली नाहीये परंतु चांगली गोलंदाजी करावी लागेल तनिषला. चला बेस्ट ऑफ लक बोर्ड टीम. मॅच लावतोय सुरुवात. फुल टॉस बॉल. अगदी वाईट बॉल पंच दर्शवत आहेत. तनिष या मॅच मध्ये अगदी दमखम दाखवता आली नाहीये. बॅटिंग करताना 3 डॉट बॉल पाहायला मिळाले होते. इथून गोलंदाजीसाठी पहिला वाईट बॉल. आता 6 बॉल आणि 8चं लक्ष. चांगल्या लाईन त्यात लेंथने गोलंदाजी करावी लागेल. तनिष आपण पाहतायत गोलंदाजी मार्कवर. इथून झेल टिपण्याची संधी. पहिल्या विकेटचे पतन होईल. महेशला परतावं लागेल. गॉन. पहिला विकेटचं पतन झालंय. एक या धावसंख्येवर प्रभात आलाय. नवीन फलंदाज. गोलंदाज गुलमार्कर. पुढील बॉल. पुन्हा एकदा विकेटचे चान्स होते. एकदा मिळेल. एक इनिंग स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय 2 या अंकावर. जबाबदारी असेल
आदर्श यांच्या खांद्यावर स्कोर कार्ड धावायत आपण पाहतायत. अगदी 9 धावांचा पाठलाग. दोन धावा धावफलकावर. 9 धावांचं टार्गेट. अजूनही 7 धावा बनवायच्या आहेत. येणारे 4 बॉल. हो हो हो, चांगला चांगला चेंडू पाहायला मिळालाय. अप्रतिम. दोन्ही बेस्ट वर्सेस बेस्टची लढाई आपण पाहतायत. आता 3 बॉल मध्ये 7 ची गरज असेल. 2 धावा धावफलकर आहेत. 3 बॉल 7 ची आवश्यकता. 9चं टार्गेट इथून आपण पाहतायत. पुढचा बॉल धावफलकर धावा 2. एक गडी बाद. पुढचा बॉल ऑन साइडला भिरकावून दिलाय. तिथे क्षेत्ररक्षक तैनात. एक धाव मिळेल. दुसरीचा कॉल आणि 2 धावा अगदी सहज परिपूर्ण केल्या गेल्यात. स्कोर कार्ड धावा 4. 5 ची गरज असेल. येणारे 2 बॉल. 2 चेंडू आणि 5 ची आवश्यकता. 2 बॉल 5 ची आवश्यकता. इथून एखादा डॉट बॉल येईल का की चौकार षटकार पाहायला मिळेल आदर्शच्या बॅट मधून. 2 चेंडू आहेत. 5 ची गरज असेल. पुढचा बॉल इथून खोदून काढण्याचा प्रयत्न. फटका फसला गेला. क्षेत्ररक्षक झेल खाली. सुंदर झेल परिपूर्ण केला गेलाय. आता 1 बॉल मध्ये 5 ची गरज. आता कंपल्सरी ना 5. आता कंपल्सरी चेसिंग असेल. कंपल्सरी चेसिंग म्हणजे तुम्हाला षटकार इथून मारावा लागेल. मॅच इथून जिंकू शकेल एकविरा. एक बॉल 5 ची गरज. गौरव आलाय नवीन फलंदाज. गौरवकडे क्षमता आहे. स्वतःला सिद्ध करावं लागेल. कडक मंगल अगदी स्पेशल एमपीएल साठी इथे आल्यात. शेवटचा बॉल अगदी निर्णायक अंतिम चेंडू. 1 बॉल मध्ये 5 ची गरज. इथून हवाई फायर करावी लागेल. हो हो हो, इथून वाईट बॉल. वाईट बॉल. गलतीचं मिस्टेक वाला गाणं बजाय. आता एका बॉलवर चौकार आला तरी मॅच फिनिश करू शकेल एकविरा टीम. 1 बॉल मध्ये 4 ची आवश्यकता. 1 बॉल 4 ची गरज. एक बॉल 4 ची आवश्यकता. शेवटचा बॉल अंतिम चेंडू असेल. डेड बॉल येतोय. डेड बॉल येतोय. 1 बॉल 4 ची गरज. एकविरा टीम केकेडी फायटर्स मॅच जिंकेल. शेवटचा अंतिम निर्णायक चेंडू. शेवटचा बॉल. इथून चांगलं क्षेत्ररक्षण झालंय आणि हा मॅच अगदी केडी फायटर्स संघाने जिंकलाय. वेल प्लेड.